आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडम मी तुम्ही मागवलेलं सामान फूड आणि चप्पल आणली आहे। काय चप्पल देऊ? हे मागे ठेवून दे। मॅडम एक विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही हे अचानकच नवसाचं काढलं, काही वेगळा प्लॅन आहे का तुमच्या डोक्यात? माया, मी तुला आता काहीच नाही सांगू शकत। नाही तसं नाही हो, म्हणजे तुमचा जरी काही प्लॅन असला तरी तुम्ही तो मला सांगा ना। म्हणजे मला म्हणायचं होतं की इथे जर काही अरेंजमेंट करायची असेल किंवा काही सांभाळायचं असेल तर ते मी करू शकते। फक्त एक काम कर, मी येईपर्यंत घरात काही घोळ घालू नकोस। कारण मी आल्यानंतर खरा खेळ सुरू होणार आहे। चालेल मॅडम, नो प्रॉब्लेम। फक्त मला एकच प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही हे सगळं का मागवलंय? आजपर्यंत ती मीरा माझ्या हातून वाचली, पण आता मी जेव्हा परत येईन तेव्हा मीराचा शेवट सुरू होईल। काय बाई आहे, या अगोदर मला न सांगता कुठला प्लॅन करायची नाही आणि आता त्या डोक्यात काय ना मला कळतच नाहीये। पण आय गेस यावेळेला काहीतरी मोठं डेंजरस प्लॅन करते। वेदा, चादर नीट घडी करायचीस ना? येस, मला सुद्धा असा स्टँड हवा होता। आई, इकडे पटकन। वेदा थांब हा, मला काम करायची आहेत खूप। माझे तुझ्याकडे एक काम आहे, ये ना ग आई पटकन। काय झालं वेदा? ये पटकन पटकन येतो। बोल, काय झालं? आई, किती सुंदर आहे ना ग हा टेंट। हे काय आहे वेदा? अगं हा टेंट आहे, आपण त्याला कुठेही उभा करू शकतो। गार्डन मध्ये करू शकतो, टेरेस वरती करू शकतो आणि रूम मध्ये करू शकतो। अगं मग भातुकलीचं घर आहे असं म्हण ना। भातुकली? अगं हो, म्हणजे ज्या घरात आपण राहू शकतो, झोपू शकतो, खेळू शकतो, धमाल करू शकतो, म्हणजे जे जे आपण आपल्या घरात करतो ना ते ते सगळं त्या घरात करू शकतो। वाई, तुला तर सगळं माहितीये। तू सुद्धा हा टेंट विकत घेतला होतास का? अगं कशाला विकत वगैरे, घरात ज्या ज्या गोष्टी असतील ना त्यांनी आम्ही ते घर बनवायचो। घराच्या माळ्यावर किंवा मग गाईच्या गोठ्यात। काय? अगं हो, चटई, गोंडपाट, गोधडी जे मिळेल ना घरात त्यांनी आम्ही ते घर बनवायचो। आणि माझ्या ताईला ना ते खूप छान जमायचं। मी ताईकडे कोणता पण हट्ट केला ना तर ती कधीच नाही म्हणायची नाही। आम्ही त्या घरात ना दिवसभर रमायचो। काय झालं आई? पुढे सांग ना। अगं काही नाही, मग आम्ही त्या घरात ना भातुकलीचा खेळ सुद्धा खेळायचो। भातुकली हे काय असतं? अगं त्यात ना छोटी छोटी भांडी असतात, घरातल्या छोट्या छोट्या वस्तू असतात, त्यातच स्वयंपाक बनवायचा आणि त्यातच जेवायचं सुद्धा। बस बस, कळलं मला। आपण सुद्धा असंच करायचं। थांब, मी बाबाला सांगते, बाबा सुद्धा असाच टेंट आणेल। वेदा
हे बघ, तुला मी हे सांगितलंय असं नको सांगूस हा बाबांना. अगं हो नाही सांगणार. हो तर पिंकी प्रॉमिस. बिचारा अथर्व. त्याला असं वाटलं असेल मी अनवाणी चाललीये, अनवाणी कशी फिरेन, उपाशी पोटी कशी राहीन. भोळा आहे बिचारा. मायने दिलेली पिशवी कुठे गेली? इथेच तर ठेवली होती. सगळं सामान इथेच तर ठेवलं होतं. गेलं. नशीब पर्स मध्ये बिस्किट तरी. पर्स रिकामी. बिस्किट, पैसे, माझं सामान कुठे? काय चाललंय सगळं? तुम्हाला कळत नाहीये का? आपण मीराला मारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिला कोणतरी वाचवते मला नाही माहित. आपले सगळे प्लॅन फेल होत आहेत. असं वाटतं तिला कोणतरी प्रोटेक्ट करते. शी हॅज द पॉवर विथ हर. माया म्हणाली होती त्याप्रमाणे मीराच्या बरोबरची शक्ती तिने तर केलं नसेल हे सगळं. तुला जपणार